नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज प्रचाराच्या तोफा थंडावतील, म्हणजे प्रचाराची रणधुमाळी जी सुरू आहे आणि आपण एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप ऐकत आहात. लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत नेते कशा पद्धतीने एकमेकावर चिखलफेक करत आहेत, एकमेकांना त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून देत आहेत. ही सगळी गंमत जम्मत आपण बघतोय. यावेळची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातली खूपच अटीतटीची किंवा चुरशीची आणि खूपच गोंधळाची होणार आहे, हे मात्र नक्की. या सगळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभा फार मोठ्या गर्दीने होत आहेत. फार मोठी गर्दी त्यांच्या सभाला होत आहेत. आणि कालच्या व्हिडिओतच मी सांगितलं की मीडिया काही फारशी दखल घेत नसला तरी वंचित बहुजन आघाडी यावेळी नक्कीच परिणामकारक असा निकाल देणार आहे, धक्कादायक असा निकाल देणार आहे आणि प्रस्थापित पक्षांना धक्के देणार आहेत. आता एक व्हिडिओ चित्रताई वाघ यांनी तो पोस्ट केला आहे. लावले तो व्हिडिओ याच मालिकेतला म्हणूयात आपण, की एकमेकांवर जे आरोप प्रत्यारोप असतात त्यामध्ये लावले तो व्हिडिओ म्हणून जो व्हिडिओ लावतो त्या व्हिडिओबाबत आपण चर्चा करणार आहोत. नागपूरचे काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत, डॉक्टर म्हणजे PhD आहे, डॉक्टर नितीन राऊत यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओचं आपण विश्लेषण करणार आहोत. आणि जय भीम म्हटले म्हणून मंत्रिपद गेले असं या व्हिडिओमध्ये डॉक्टर नितीन राऊत बोलताना दिसत आहेत. त्या बातमीचं आपण विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी प्रस्थापितांची मानसिकता, वंचितांबद्दलची, समाजामध्ये मागे राहिलेल्या लोकांबद्दलची कशा पद्धतीची आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या दोन्ही बातम्यांचा आढावा घेणार आहोत. पहिली बातमी आहे शमिभाताई पाटील यांच्याबद्दलची. होय, शमिभाताई पाटील वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या जळगाव मधील रावेर मतदारसंघाच्या उमेदवार. त्यांचं ठिय्या आंदोलन संपलेलं आहे, त्याला यश प्राप्त झालं आहे. मात्र हे आंदोलन कशा करता होतं अशी उत्सुकता असेल अनेकांच्या मनात. कारण तुम्हाला मगाशी सांगितलं की मीडिया अशा बातम्या दाखवत नाही. हे आंदोलन याच्याकरता होतं, मधुकरराव चौधरी हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार सभेमध्ये 12 नोव्हेंबर रोजी, होय 12 नोव्हेंबर रोजी जो प्रकार घडला तेथे फैजपूरचे राज्यसभा संसद इम्रान देखील उपस्थित होते. त्यावेळी मुकुंदराव सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर म्हणजे शमिभाताई पाटील यांच्यावर जो आरोप केला त्या संदर्भातले हे आंदोलन होते. त्यांचा आरोप होता की जर शमिभाताई पाटील या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गरीब आहेत, त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नाही किंवा त्यांच्याकडे साधन सामुग्री यंत्रणा नाही, तरी देखील त्या प्रचार कशा काय करत आहेत. त्यांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे आणि त्याच्याकरता ही साधन सामुग्री येते कुठून, त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून पैसे घेतले आहेत, अशा पद्धतीचे आरोप सुरू आहेत. बघा, म्हणजे आता भारतीय जनता पार्टीची बी टीम तर म्हणतातच हे पैसेही घेता येते आणि आता व्यक्तिगत उमेदवारावर देखील आरोप सुरू केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचे स्थानिक नेते हे वेगळ्या ठिकाणी जाऊन आता हिजडे देखील निवडणूक लढवायला लागले आहेत. तुम्ही हिजड्याला मत देणार का, हिजडे सत्तेवर जाणार का, अशा पद्धतीने ट्रान्सफोबिक विधाने करीत आहेत आणि हे प्रचंड घृणास्पद आहे. शमिभाताई पाटील यांना तुम्ही जर आंदोलनाचे ते व्हिडिओ बघितले तर अतिशय वाईट वाटतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. शमिभाताई पाटील या उच्च शिक्षित आहेत. तृतीयपंथी असणे हा गुन्हा नाही आहे, कारण तो नैसर्गिक भाग म्हणू शकतो, निसर्गाचा अन्याय म्हणू शकतो आपण. आणि तरी देखील तृतीयपंथी लोक हे स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहेत. शमिभाताई पाटील अक्षरशः रडल्या की अजूनही आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये. मधुकरराव चौधरींनी माफी मागावी अशी त्यांची मागणी होती. तसेच दिशा पिंकी यांनी जी तक्रार केली आहे त्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली, सर पुरावे दिलेले आहेत काँग्रेसच्या जे काही लोकांनी विधाने केली त्याबद्दल, आणि त्यावर आता निवडणूक आयोगाने कारवाई केली आणि शेवटी आंदोलन थांबलं. 9 तासाचं ठिय्या आंदोलन होतं आणि त्यामध्ये शमिभाताई पाटील अक्षरशः रडल्या. आम्ही किती दिवस भीक मागायची. होय, तुम्ही बघितलं असेल तृतीयपंथी लोकांना भीक मागताना, कारण समाजात त्यांना योग्य न्याय मिळत नाहीये, त्यांना समाजात सामावून घेतलं जात नाहीये आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे. तर लोकांची मानसिकता बदलेल काय, विशेषतः
काँग्रेसची म्हणूयात आपण, की ज्या पद्धतीने शमीभाताई पाटील यांच्यावर आरोप करून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याबद्दल त्यांचा मी तीव्र असा निषेध व्यक्त करतो. आता जय भीम या शब्दाची प्रस्थापितांना ॲलर्जी आहे काय? प्रस्थापितांना म्हणेन मी. बातमी काँग्रेसची बाबतची आहे. चित्राताई वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ, जुना व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कधीचा आहे, कुठल्या संदर्भातला आहे ते काही सांगता येणार नाही. मात्र त्या व्हिडिओमध्ये नितीन राऊत असं म्हणताना दिसत आहेत की माझं मंत्रिपद जय भीम म्हटल्यामुळे गेलं. होय, जय भीम म्हटल्यामुळे मंत्रिपद जाऊ शकतं. नितीन राऊतांनी त्या व्हिडिओत जे सांगितलंय, तुम्ही तो व्हिडिओ कदाचित व्हायरल झालेला बघितला असेल, त्यामध्ये ते म्हणतात की विलासराव देशमुख खरं तर अतिशय चांगले नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे अतिशय मनमोकळ्या स्वभावाचे, दिलखुलास व्यक्तिमत्व असं त्यांच्याबाबत म्हटलं जातं. आणि काँग्रेसमधले कणखर नेतृत्व होतं, ते आता हयात नाही आहेत. मात्र त्यांच्याबद्दलचा तो व्हिडिओ, त्यामध्ये नितीन राऊत असं म्हणताना दिसत आहेत की माझं मंत्रिपद मला मंत्रिपद मिळणार अशी बातमी होती आणि मी तयारीला लागलो होतो. मात्र ऐनवेळे माझं मंत्रिपद मला मिळालेलं नाही किंवा मला मंत्रिपदाच्या यादीतून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे मग मी नाराज होऊन जवळजवळ 3 महिने गेलोच नाही विधानसभेकडे किंवा कोणाला भेटायला, बाहेर पडलोच नाही. मात्र त्यानंतर एका कार्यक्रमाला गेलो असताना मला एकनाथराव गायकवाड यांनी बाजूला घेतले आणि म्हणाले, तुम्ही विलासरावांना भेटायला जात आहात काय? तुम्ही जर तेथे जाणार असाल, तुमचे मंत्रिपद कशामुळे गेले माहीत आहे काय? तुम्ही जय भीम म्हटल्यामुळे तुम्ही मोठ्याने जय भीम घालता विलासरावांना आणि त्यामुळे कदाचित तुमचं मंत्रिपद गेलंय. आता कदाचित हा शब्द मी वापरलाय कारण त्या व्हिडिओची पुष्टी किंवा नितीन राऊत यांच्या विधानाची पुष्टी खरोखर एकनाथराव गायकवाड असं म्हटले का, खरोखर असं घडलं का, हे काही सांगता येणार नाही. पण त्यांचं वक्तव्य मात्र आहे की तुम्ही जय भीम घालता त्यामुळे तुमचं मंत्रिपद गेलं आहे. मला नितीन राऊत यांना प्रश्न विचारतात. नितीन राऊत त्या व्हिडिओमध्ये अभिमानाने सांगतात की जय भीम म्हटल्यामुळे माझं मंत्रिपद गेलं तरी मला काय हरकत नाही, माझं भाग्य आहे, कारण मी भीमाचा सैनिक आहे, हे ते सांगताना दिसत आहेत. पण माझा प्रश्न असा आहे नितीन राऊत यांना की असं जर खरोखर घडलं असेल तर तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलातच का? होय, तुम्हाला स्वाभिमान नाहीये का? जय भीम म्हटलं म्हणून मंत्रिपद जातंय तुमच्या पक्षामध्ये, असं जर तुमच्या निदर्शनास कोणी आणून दिलं असेल तरी देखील तुम्ही त्या पक्षात राहत आहात, त्या पक्षाचा प्रचार करता आहात. तुम्हाला ही मानसिकता बदलावीशी वाटली नाही काय पक्षाची? किंवा तुम्ही प्रत्यक्ष विलासराव देशमुख यांना जाब विचारला काय? हे प्रश्न आहेत माझे. अर्थात याची उत्तर मिळणार नाहीत, जुना व्हिडिओ आहे आणि कोण किती दखल घेतील माहीत नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशा वेळेला नितीन राऊतांचा असा व्हिडिओ समोर येणं हे घातक आहेच काँग्रेससाठी. आणि यामागे नेमकी काय मानसिकता आहे? चित्राताई वाघ यांनी हा व्हिडिओ पोस्ट करणं, हा विरोधी पक्ष किंवा चित्राताई वाघ त्यांच्या विरोधी आहेत काँग्रेसच्या, म्हणून त्यांनी पोस्ट करणे हे स्वाभाविक आहे. पण त्यानिमित्ताने आपण गंभीरतेने विचार केला पाहिजे देशातील जनतेने, केवळ महाराष्ट्रातल्या नाही, की जय शिवराय आणि जय भीम हे आमची दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची दैवतं आहेत. आणि अशा वेळा त्यांचं नाव, म्हणजे हा व्हिडिओ आहे तो जय भीम संदर्भातला, की जय भीम म्हटलं म्हणून जर मंत्रिपद जात असेल काँग्रेसमध्ये तर मग संविधान हातात घेऊन फिरणाऱ्या राहुल गांधींचं ढोंग उघडं पडलं की नाही? होय, संविधान हातात घेऊन फिरणारे राहुल गांधी, मी मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की ते हातात संविधान घेऊन फिरतात. खरं तर संविधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातच शोभतं, ते राहुल गांधीच्या हातात नाही शोभत. मात्र आता जनमानसावरचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठसा पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत काय? म्हणजे संविधानाच्या निर्मात्यांच्या हातात संविधान शोभते, त्याऐवजी राहुल गांधी सारखा व्यक्ती हे संविधान हातात घेऊन फिरतोय आणि त्याचे मोठे मोठे बॅनर लागतायत. खरोखर काँग्रेस कुठल्या दिशेने चालली आहे किंवा प्रस्थापित म्हणूया आपण, कारण पुन्हा माझ्यावर तर आरोप होतातच की मी पण बीजेपीचा दलाल आहे, एजंट आहे. म्हणून असण्याची गरजच नाही मला कोणाचा दलाल एजंट. मी माझं जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये आनंदी आहे, माझं जे काही काम आहे त्यामध्ये आनंदी आहे. मी राजकारणात नाहीये, मला कोणतंही पद नको आहे.
मी फक्त माझ्या मनाला जे पटेल, माझ्या विचारांना जे पटेल तेच बोलत असतो आणि ते बिनधास्त बोलत असतो, कोणाचीही तमा न बाळगता, भीती न बाळगता. तर काँग्रेसला किंवा सर्वच प्रस्थापितांना म्हणूया आपण, अजूनही जर जय भीम शब्दाची ॲलर्जी असेल इतक्या वर्षानंतर, वर्षानुवर्षे जो अन्याय अत्याचार झालाय ते माहितीच आहे तुम्हाला, पिढ्यानुपिढ्या काय सहन केलं आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. आणि तरी देखील अशा सगळ्या शोषितांना, वंचितांना दुःखातून बाहेर काढणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जर जय भीम घातलं तर ॲलर्जी वाटत असेल तर बघा तुमची मानसिकता तपासा प्रत्येकाने. मी म्हटलं की जय शिवराय आणि जय भीम हे एकमेकाला घातलंच पाहिजे. तुम्हाला मी सक्ती करू शकत नाहीये, मात्र जर कोणी तुम्हाला जय भीम म्हणत असेल किंवा जय शिवराय म्हणत असेल तर तुम्ही तेच उत्तर द्यायला पाहिजे तसंच, कारण ते आमची दैवत आहेत आणि ते दोघे होते म्हणून आज आम्ही हिंदू म्हणवतो आहोत स्वतःला. बघा आज आम्ही हिंदू म्हणवतो आहोत कारण मोगलांची राजवट असताना जो लढा दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शोषितांना, वंचितांना त्याच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा आणि त्यांनी दिलेलं संविधान, त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, हे हिंदू समाजावर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी जर त्यावेळी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज काय परिस्थिती असते मी वेगळं सांगायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गॅस सिलेंडर विसरू नका. सर्व आंबेडकरवादी, दलित, शोषित, वंचित सावध राहा. प्रकाश आंबेडकर नेहमीच आरक्षणाबद्दल बोलतातच आहे, आरक्षण जाणार आहे असं त्यांचं विधान असतं. आणि तुम्हाला जर टिकवायचं असेल तुमचं अस्तित्व, तुमचा स्वाभिमान, तर गॅस सिलेंडर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.